आम्ही आज का कलर लावतोय? होळी तर झालेली आहे ना? नाही गाईज, नाशिककरांची होळी नाही झालीये. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. आणि सकाळी सकाळी सवारी निघाली एका क्लायंटला भेटायला, आणि त्यानंतर ऋतुराजला सोडून दिला आणि मी आली कॉलेजला, कारण आज आहे आमचं प्रॅक्टिकल. आणि आज चक्क प्रॅक्टिकलला सगळेजण प्रेझेंट होते, 2-3 जण सोडले. आणि हो, लवकरच तुम्हाला खूप सारे चांगले चांगले व्हिडिओज, फोटोज बघायला भेटणार आहे, सो स्टे ट्यून. आणि ना, काल माझ्या फ्रेंडचा बर्थडे होता, तर मला काल यायला जमलं नाही तिच्याकडे, म्हणून मग मी आज तिला भेटायला आले. आणि तिचं रिएक्शन बघा, जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो ना, तेव्हा याच लेवलचा आनंद तिला झालेला असतो. इव्हन मला पण होतो. आणि आम्ही असं काही रोज नाही भेटत ना, आम्ही कधीतरी भेटतो, त्यामुळे मग आनंद तर होणारच. आता मी काही केक वगैरे आणला नाही, कारण एवढा तर तो पडूनच राहील, कोणी खाणार नाही. त्यामुळे मग मस्तपैकी छोटीशी क्यूटशी पेस्ट्री आणली तिच्यासाठी, आणि ती त्यामध्ये पण खूप खुश असते. आता आम्हाला भेटण्यासाठी 1-2च महिने उरले, त्यानंतर मग आमचं ग्रॅज्युएशन संपून जाणार, आणि मग आम्ही कधी भेटणार एकमेकींना काय माहिती. त्यामुळे मग उरलेले जेवढे काही दिवस आहे ते एकमेकींना भेटायचं, मस्त एन्जॉय करायचे सगळे दिवस. आणि हो गाईज, आम्हा नाशिककरांची होळी वगैरे असं काही नसतं, आमच्याकडे असतं रंगपंचमी. आणि नाशिकमध्ये रंगपंचमी म्हटली की खूप मोठा राडा होता. घरी येऊन जेवण केलं, मस्तपैकी झोप काढली, आणि उठून बघितलं तर काकू, मामा, मावशी सगळे आलेले होते. मग मस्तपैकी सगळ्यांनी चहा वगैरे घेतला, आणि त्यानंतर मग या छोट्या छोट्या मस्तपैकी पिल्लूंसोबत खेळत बसली. आणि तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल की मला सर्दी झालेली थोडीशी, आणि माझी सर्दी खूप डेंजर असते, आणि सर्दी म्हटली की मला खूप जास्त शिंका येतात. त्यानंतर मग मम्मी आणि मी, आम्ही दोघं गेलो पार्लर मध्ये, कारण मम्मीला थोडेसे हेअर कट वगैरे करायचं होतं, कारण त्यांचा प्लॅन बनत होता बाहेर जायसाठी. त्यामुळे मग मम्मीने मस्त हेअर कट वगैरे करून घेतले. घरी आलो, आणि बापरे, पप्पांची तर मस्त तयारी बियारी चालू आहे, गाडी वगैरे वॉश करताय. आणि ही माझी सर्दी यार कधी जाणार आहे काय माहिती. आणि हो, ही भाकर मी बनवली नाही आहे, मम्मीने बनवली. मग मम्मी म्हणे आता जा, तुझं काम झालं. मग मी बाहेर आली मस्तपैकी पिल्लांना पोळी खाऊ घालायची, कारण मग इथे दुसरं कोणी केअर वगैरे करायला नाही ना त्यांचं, मग आम्हीच त्यांची केअर करतो, त्यांना खायला प्यायला देतो. मी जेव्हा पण त्यांना बोलवते ना, लगेच माझ्या मागे पळत येतात. त्यांना असं वाटतं की वाव, आता आपल्याला खायला भेटणार, आणि मग ते डायरेक्ट अंगावर चढतात. खूप मस्ती करतात ते. आणि आमच्या मोठ्या गाडीला ना काय माहिती अचानक भयानक काय झालं. मग आहे ना, इथे संदीप मामा आलेला होता. मग तो बोलला की चल, एक काम कर, आपण मोठी गाडी घेऊन येऊ. म्हणून मग मी त्याच्यासोबत गेली त्याच्या इथे. मग तिकडून येताना मस्तपैकी आम्ही दोघं मोठ्या गाडीत बसून आलो. मग त्यानंतर माझ्या फेवरेट पर्सनला कॉल केला. आय नो की त्या माझ्यापासून खूप जास्त लांब, बट मी खूप जास्त प्रेम करते त्यांच्या दोघींना. त्यानंतर मम्मीने मला लॉन्ड्री मध्ये कपडे आणायला पाठवले होते, आणि मी तिकडून आली तर बघते तर गंमत बघतोय. त्याला म्हटलं, भाऊनी घरात कुत्र बित्र आलं ना, धरून घेईल तुला. आणि कपड्यांचा एवढा मोठा बंच माझ्या हातात, तसेच मी व्हिडिओ पण काढते. आणि 10 वाजून गेले तरी पण अजून यांचं काम चालूच होतं. आणि इथे श्रद्धू मावशी पण आलेल्या होत्या, आणि हळूहळू गाडी रिपेअर करायसाठी सगळेच जमा होत चालले होते. आम्ही सगळे इथे बाहेर काय करतोय यावर लक्ष ठेवायला इथं मन्या बसलेला होता मस्त. जाऊ द्या, तो काय ऐकत नाही, पण तुम्ही तरी ऐका आणि सबस्क्राईब करा. सो एवढंच होतं आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.